नमस्कार मित्रांनो, मी निखिल अविनाश परुळकर आणि यूट्यूब चॅनलवरच्या निखिल परुळकर व्लॉग्सवर आपलं खूप खूप स्वागत करत आहे. आज 14 फेब्रुवारी व्हॅलेंटाईन्स डे. तर व्हॅलेंटाईन्स डे साठी तुम्हा सर्वांना माझ्याकडून खूप खूप शुभेच्छा पुन्हा एकदा. आणि आजचा व्हिडिओ आहे ना, तो ॲक्च्युली 4 व्हीलरसाठी आहे आणि माझ्याकडे 4 व्हीलर नाही ॲक्च्युली. आणि हा जो प्रोडक्ट जो आहे तो माझ्या मित्रांनी ऑर्डर केलेला आहे. तर मी म्हटलं ठीक आहे, तर त्याची 4 व्हीलर माझ्याकडे बिल्डिंगमध्ये आलेली आहे, म्हणजे सकाळपासूनच आहे माझ्याकडे. तर त्यांनी हा प्रोडक्ट ऑर्डर केलेला आहे आणि तो प्रोडक्ट आहे व्हॅक्यूम क्लीनर, अगारो कंपनीचा. तर जास्त वेळ आपण न घेता डायरेक्टली मी आता ते प्रोडक्ट आत्ताच आलंय, म्हणजे अमेझॉनमधून कम्प्लिटली आहे. रॅप पण तसंच पडलेलं आहे. आता मी ते ओपन करतोय, अनबॉक्स करतोय आतमध्ये सगळं. बघूया आपण त्याच्यामध्ये काय काय ॲक्सेसरीज आहेत आणि मग गाडीवरती पण आपण जाऊन त्याचा उपयोग बघूया की कितपत हा प्रोडक्ट फायदेकारक आहे. तर मंडळी, सर्वात पहिलं प्रथम म्हणजे व्हिडिओ स्किप करू नका. स्किप केलं तर काही समजणार नाही. दुसरी गोष्ट म्हणजे जर तुम्ही आत्तापर्यंत चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. बघा, फ्री ऑफ कॉस्ट असतं आणि एकदा सबस्क्राईब केल्यावर तुमच्यापर्यंत नोटिफिकेशन्स येतील. नोटिफिकेशन्स आल्याने तुम्ही तो व्हिडिओज बघू शकतात. तर मेन म्हणजे चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन ऑलवर हिट करा, कमेंट बॉक्समध्ये चांगलीशी कमेंट द्या आणि मॅक्झिमम लोकांपर्यंत माझे व्हिडिओज शेअर करा. तर मंडळी, आता मी थोड्याच वेळात अनबॉक्सिंग करतोय आणि काय काय ते बघून आपण नंतर गाडीवरती पण त्याचा उपयोग करूया. तर मित्रांनो, हा जो आहे तो ॲमेझॉनमधून आलेला दिसतं, ते तुम्हाला नाव इकडे दिसतंय. आणि हा आहे कार व्हॅक्यूम क्लीनर. मी आता हे सगळं ओपन करतोय आणि आतमध्ये आपण बघूया की कसं काय याचं सगळं पार्ट्स वगैरे, ॲक्सेसरीज वगैरे आहेत ते. तर आता मी हे ओपन करायला घेतोय. हा बघा, हा बॉक्स आहे. याला आपण ओपन करूया आणि या बॉक्सला आपण बाजूला ठेवूया. तर हे आहे, असं काय दिसतं इकडे. हे बघा, अगारो HVC 1081 हँड हेल्ड कार व्हॅक्यूम क्लीनर. हे बघा, त्याचं एक असं डिझाईन पण आहे. आणि आता ह्याला आपण वरून या इकडनं आपण हे कट करूया. तर हे असं मी आता ओपन करतोय. हे बघा, हे ओपन झालेलं आहे. या इकडून त्याला कट करतो. हे बघा, हे याला कट केलं, याला पण कट करतो इकडे. हे बघा, तर हे आता मी एक एक आपण उघडूया आणि बघूया. तर हे मला वाटतं एक फ्लेक्सिबल पाईप आहे जो मशीनमध्ये आपल्याला लावायचा आहे. तर ह्याला इथे बाजूला ठेवतो मी, या पाईपाला. ओके. त्याच्यानंतर एक अटॅचमेंट आहे. ही अटॅचमेंट आहे जी आपण त्या मशीनला कनेक्ट करायला लागेल. त्याच्याने आपण धूळ वगैरे सक करू शकतो. हे बघा, ही ती अटॅचमेंट आहे. ह्याला इथे ठेवूया, असं ठेवूया. तर ही पण एक प्रकारचा ब्रश आहे. हे मला वाटतं तुमचे सीट्स वगैरे क्लिनिंग करण्यासाठी हा ब्रश आहे. हे इथे ठेवतो. हे कॉर्ड आहे. हे बघा, ही कॉर्ड आहे. तुम्ही चार्जिंग करू शकतात तुमचं व्हॅक्यूम क्लीनर, ते आहे. आणि हे आहे तुमचं युजर्स मॅन्युअल. 2 पानाचं युजर्स मॅन्युअल. हे तुमचं वॉरंटी कार्ड वगैरे इकडे. हे बघा, वॉरंटी कार्ड आहे. हा युजर्स मॅन्युअल आहे. आणि आतमध्ये अशा टाईपनी अशा प्रकारचं हे मॅन्युअल आहे. याच्यात सगळं तुम्हाला डिटेल्स दिलेले आहेत या व्हॅक्यूम क्लीनरबद्दल. तर हे इथे ठेवूया. हा छोटासा एक ब्रश दिलेला आहे. बहुतेक तुम्हाला समजा म्हणजे काय कोपरा बिपरा साफ करण्यासाठी असेल. ह्याला इथे ठेवतो. वाह, क्या बात आहे.
ही एक बॅग पण दिलेली आहे ॲगारोची पाऊच, ज्याच्यात तुम्ही ते मशीन ठेवू शकतात. आणि सर्वात मेन म्हणजे आता मी हे मशीन ओपन करतोय. हे बघा, हे आहे अगारो कंपनीचा व्हॅक्यूम क्लीनर. तर इथे ना स्टिकर्स असतात दोन, हे आपण काढूया म्हणजे तुम्हाला कळेल. तर हे आधी काढून टाकायचे आपण. हे बघा, हे स्टिकर आहेत ना, हे असं काढून टाकायचे. ठीक आहे, हे बघा, हे काढले. हे काढल्यावरती ह्याच्यात आहे ना 3 इंडिकेटर्स दिसतात तुम्हाला. हे बघा, हे तुमचे बॅटरी इंडिकेटर्स आहेत असं वाटतंय. आता आपण बघूया कसं काय त्याचं चार्जिंग वगैरे होतं ते चेक करूया आपण. आता हे जे आहे ना, या मशीनला आपण उघडून बघूया की आतमध्ये काय काय आहे. तर उघडायला एकदम सोपं आहे. हे बटन जे आहे ते दाबायचं आणि हे बाहेर येतं. हे बघा, हे डिस्मॅन्टल झालं तुमचं. याला बाजूला ठेवू आपण मशीनला. इथे ह्याच्या आतमध्ये एक फिल्टर असतो. हा बघा, हा फिल्टर आहे जे तुमचं डस्ट वगैरे खेचून घेतं. या फिल्टरला मी आता टेंटेटिव्हली असा ठेवून देतो. हे बघा, हा फिल्टर मी आता ह्याच्यात फिक्स केलेला आहे. ओके, इथे तुमचं चार्जिंग पोर्ट आहे, तिथे तुम्ही चार्ज करू शकतात. आता चार्जिंग करताना काय होतं ते तुम्हाला सांगतो. आता आपण चार्जिंग करायला घेऊ यायला, कारण नवीन जेव्हा प्रोडक्ट असतं तेव्हा जोपर्यंत फुल चार्ज होत नाही तोपर्यंत आपण यूज नाही करू शकत. आता मी ह्याला चार्ज करायला घेतोय. मी आता चार्जिंगला लावलेलं आहे. ही केबल आता या मशीनला कनेक्टेड आहे आणि तुम्ही बघताय तिकडे, हे बघा, हे चार्जिंग इंडिकेटर आहे. इथे 1 2 3 4 आहे. आपल्याला हे कम्प्लीट 4ही लाईट्स ग्लो व्हायला पाहिजे. म्हणजे जेव्हा फुल चार्ज होणार तेव्हा हे 4ही लाईट्स आहेत ना, हे परमनंट राहणार. जसं खालती परमनंट आहे तसंच वरचे 2 3 आणि 4 राहणार. तर तोपर्यंत कम्प्लीट चार्ज होत नाही तोपर्यंत आपल्याला यूज नाही करता येणार. आता आपण याला चार्जिंगला ठेवू आणि फुल चार्ज झाल्यावरती मग आता आपण ऍप्लिकेशन कसं आपल्याला वापर होतो याचा ते आपल्याला कळून घेईल. तर मित्रांनो, ही हँडबॅग पण एकदम मस्त आहे. पाऊच म्हणू शकतात तुम्ही त्याला, किंवा हँडबॅग म्हणू शकतो, जी आपण ह्याच्यामध्ये तुमचं व्हॅक्यूम क्लीनर आहे ते ठेवून तुम्ही नेऊ शकतात तुम्हाला जिथे पाहिजे तिथे. हे बघा, हे मी उघडतोय आता. आतमध्ये पण भरपूर स्पेस पण चांगली आहे. हे बघा, स्पेस कम्प्लीट एकदम मस्त आहे. म्हणजे त्याच्यात तुम्ही मशीन वगैरे, तुमचं व्हॅक्यूम क्लीनर, त्याचे ॲक्सेसरीज वगैरे, अटॅचमेंट सगळं तुम्ही याच्यात ठेवू शकता. खूप छान आहे. नाव बीन एकदम एम्बॉस करून दिलेलं आहे. तर अशा पद्धतीची बॅग पण खूप छान आहे, चांगलं आहे. म्हणजे आता हे अगारोचं जे व्हॅक्यूम क्लीनर आहे हे पूर्णपणे चार्ज झालेलं आहे. हे बघा, इथे हे जे लाईट्स आहेत ते आता एकदम परमनंट झालेले आहेत, ऑन. मगाशी ते ब्लिंक करत होते. जेव्हा हे परमनंटली ऑन राहतात त्याचाच अर्थ असा होतो की हे पूर्णपणे आता चार्ज झालेले आहे. आता आपण हे मशीन घेऊन गाडीवरती, जो मित्राची गाडी आहे म्हणजे खाली आहे, तिथे जाऊन त्याला बघूया आपण की कसं ते गाडीमधली घाण सक करतं आणि कसा त्याचा वापर होतो. तर चला मंडळी, डायरेक्टली आता मित्राच्या गाडीवरती खालती जाऊया. तर मंडळी, आता मी खाली आलेलो आहे आणि माझ्या मागे ही जी गाडी आहे ही माझ्या मित्राची गाडी आहे, वॅगनार आहे. आणि त्याचंच ते अगारोचं व्हॅक्यूम क्लीनर आहे जे मी तुम्हाला सांगितलं. तर आता आपण बघूया की गाडी आहे, व्हॅक्यूम क्लीनर पण गाडीमध्ये आहे, ठेवलंय मी. आता चेक करून बघूया की कितपत योग्य आहे हे प्रोडक्ट घ्यायचं की नाही घ्यायचं. तर चला मंडळी, डायरेक्टली आपण आता लाईव्ह डेमॉन्स्ट्रेशन बघूया त्याच्याच गाडीचं, त्याच्याच मशीननी, त्याच्याच सीट बीटचं, कार्पेटचं आपण व्हॅक्यूम करून बघूया. ही आहे त्याची गाडी वॅगनर, आणि हे त्यांनी मी आणलेलं आहे, हे पण त्याचंच आहे अगारोचं, जे मी तुम्हाला सांगितलं. आता मी हे चालू करून बघतोय आणि तुम्हाला दाखवतोय की कितपत हे कार्पेट वगैरे साफ करतात ते. तर आता मी हे जी मित्राची गाडी आहे ती आता मी व्हॅक्यूम करतोय. तर बघूया आपण कितपत योग्य आहे. त्याची गाडी बघा, हे पानं वगैरे सगळी आहेत. तर मी आता क्लीन करतोय. हे बघा, हे ऑन केलेलं आहे. हे बघा, तिचं करून बघूया. तसं काही एवढी घाण नाही आहे, पण
यस, एकदम खूप छान आहे. क्लिनिंग पण होत आहे मशीननी आणि प्रत्येक कोपरा ते घेत आहे गाडीचं सक्शनसाठी. तर हे आहे अगारो कंपनीचं कार व्हॅक्यूम क्लीनर आहे. ज्यांच्याकडे समजा कोणी घेतलं असेल तर कमेंट बॉक्समध्ये मला कमेंट करून सांगा की कसं याचा परफॉर्मन्स आहे ते. मला तरी हा चांगला वाटलाय मशीन. पोर्टेबल मशीन आहे. तर त्याचा डिटेल्स मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मेन्शन करून सांगेन. हे बघा, हे असं सक्शन होतं, त्याच्यामुळे स्ट्रॉंग आहे आणि मशीन. तर मंडळी, होपफुली तुम्ही माझा हा व्हिडिओ बघितला असेल. ह्याच्यामध्ये एवढंच होतं की हे जे अगारोचं कार व्हॅक्यूम क्लीनर आहे हे माझं नाही आहे, मित्राचं आहे आणि त्याचीच गाडी होती. तर त्याच्यामुळे मी म्हटलं बघूया हे कसं आहे. उद्या जर पुढे मागे जर आपल्याकडे गाडी आली तर हे प्रोडक्ट मी तरी रेकमेंड करेन की खूप छान आहे आणि याच्यात सक्शन पॉवर वगैरे खूप चांगला आहे, मस्त आहे आणि खूप म्हणजे व्हॅल्यू फॉर मनी म्हणायला हरकत नाही. तर मंडळी, तुम्ही बघितलंच असेल की कसं काय क्लीन करतं वगैरे. आणि एवढंच याच्यामध्ये एकच आहे की ह्या प्रोडक्टमध्ये तुम्हाला घरी चार्ज करायला लागेल. असं प्लग इन चार्जिंग असेल, जर तुमच्या बिल्डिंगमध्ये कुठे प्लग करायचं असेल तर तुम्ही करू शकता. जिथे तुम्हाला पार्किंग प्लेस आहे तिथे तुमच्या पार्किंग प्लेसमध्ये तुम्ही प्लग करू शकतात. तर येस, हे खूप चांगलं आहे. नाहीतर याच्यामध्ये दुसरं एक प्रोडक्ट येत असलं पाहिजे, त्याच्यामुळे तुम्ही कार चार्जरमध्ये इन्सर्ट करू शकता चार्जिंग करण्यासाठी. तर हे आहे अगारोचं कार व्हॅक्यूम क्लीनर, एकदम मस्त आहे. ऍप्लिकेशन्स मी तुम्हाला सांगतो. हे बघा, हे जर तुम्ही बॉक्स बघितलं असेल तर या बॉक्सच्या ना मागे हे बघा, इकडे हे बघा, इथे स्पेसिफिकेशन्स आहेत. तर मॉडेल नेम वगैरे दिलेलं आहे. मॉडेल नेम आहे HVC1081. हे बघा, त्याच्यानंतर आहे त्याचं आयटम नेम आहे, क्वांटिटी वगैरे सगळं दिलेलं आहे. ह्याचा इनपुट 12 वोल्ट आहे, इथे लिहिलेलं आहे बघा, 12 वोल्ट. त्याच्यानंतर पॉवर आहे 110 वॉट 8A. सक्शन पॉवर आहे 5.5 KPA. KPA म्हणजे किलो पास्कल. हे बघा, इथे लिहिलेलं आहे. आणि त्याच्यात डस्ट कलेक्टिंग 0.5 लिटर्स आहे, म्हणजे 0.5 लिटर्सचं ते डस्ट आतमध्ये साठते. आणि पॉवर कॉर्ड आहे 1.15 मीटर्स. हे बघा, हे एका साईडला हे स्पेसिफिकेशन्स आहेत, दुसऱ्या साईडला त्याचं इन डिटेल पण दिलेलं आहे त्यांनी. हँड हेल्ड कार व्हॅक्यूम क्लीनर HVC1081, हे सगळं त्याच्यावरती वर्णन केलेलं आहे. याचं तुम्हाला स्कॅन करायचं असेल वॉरंटी रजिस्ट्रेशनसाठी तर तुम्ही हे स्कॅन करू शकता तिकडे. त्याच्यानंतर अजून हे झालं. याच्यात क्लिअरली दिलेलं आहे 5.5 KPA सक्शन. हे बघा, 5.5 KPA सक्शन फॉर ड्राय यूज ओनली. त्याचा पाण्यामध्ये वापर नाही करायचा. हे बघा, क्लिअर लिहिलेलं आहे, पाण्यामध्ये वापर नाही करायचा. ठीक आहे, अशा पद्धतीने हे सगळं डिटेल्स आहेत. तुम्हाला जर कंप्लेंट वगैरे करायची असेल, फीडबॅक कंप्लेंट, तर त्याच्यासाठी त्याचा फोन नंबर आहे आणि ईमेल ID पण आहे. हे बघा, फोन नंबर आणि ईमेल ID दोन्ही आहे. तर अशा पद्धतीने या बॉक्समध्ये ते सगळं कंटेंट होतं, जे आता तो संध्याकाळी येऊन घेऊन जाईल माझं मित्र. खूप चांगलं आहे, आवडलं मला आणि डेफिनेटली मी रेकमेंड करीन माझ्या लाडक्या व्ह्युअर्स आणि सबस्क्रायबरना की ज्यांच्याकडे 4 व्हीलर आहे किंवा अजून कुठल्या गाड्या असतील तर येस, यू कॅन गो फॉर दिस प्रोडक्ट. खूप छान आहे. तर व्हिडिओ आता मी इथेच संपवतो. पुन्हा भेटूया एका नवीन इन्फॉर्मेटिव्ह, टेक्निकल आणि नॉलेजेबल व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा आणि जय हिंद.